नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील सध्या चालू असलेल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवाची तब्येत खराब असते, परंतु हळूहळू तो त्याच्या आरोग्याबाबत सुधारणा करू लागतो. यावेळेस काव्य आणि नंदिनी त्याच्याजवळ येतात. काव्य त्याला विचारते, आता कसं वाटतंय? त्यावर जीवा उत्तर देतो, माझी काळजी करण्याइतकी मला काहीही अडचण नाही. यानंतर आपण पाहतो की पार्थ आणि काव्य हे घराच्या बाहेर जात असतात. तेव्हा वसुंधरा दोघांना थांबवते आणि विचारते, तुम्ही कुठे जातात? पार्थ उत्तर देतो, काव्याला तिच्या आईला भेटायला जायचं आहे. हे ऐकून वसुंधराला खूपच राग येतो आणि ती काव्याला टीका करते. तुला काही पद्धत वगैरे आहे का? घरातून बाहेर असताना सासूला विचारणं हवं. तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का? वसुंधराच्या या बोलण्याने काव्याला फारच राग होते आणि ती प्रत्युत्तर देते, तुम्हाला काही कामधंदा आहे का? तुम्हाला काय करायचं आहे? मी कुठे का जाईना? तुम्ही नेहमीच रस्त्यात काळी मांजर म्हणून आडवी येतात. वसुंधराला यामुळे अधिकच राग येतो आणि ती काव्यावर धावून जाते. पण त्याचवेळी रम्या तिला थांबवते, आई शांत हो. वसुंधराला अजूनही राग असतो आणि ती म्हणते, ही मला काळी मांजर म्हणाली. हे ऐकून पार्थ काव्याला रागवण्याचा अभिनय करतो आणि म्हणतो, बघ काव्य, आमच्या घरात असं चालणार नाही. मोठ्या माणसाचा आदर करायला हवा. यावर वसुंधराला पार्थवरही राग येतो आणि ती म्हणते, माझ्यासमोर माझी बाजू घेऊ नकोस. त्यानंतर ती काव्याला ओरडून बोलते, ही म्हणे IAS ऑफिसर व्हायचं आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत काव्य आणि वसुंधरा दोघी एकमेकांवर धावून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात काव्य वसुंधरा आणि रम्याला कसा धडा शिकवते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. जर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.